राज्यातील मराठा आरक्षण विषयातल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचं वक्तव्य आम्ही ऐकलं आणि ते वक्तव्य ऐकल्यानंतर पुन्हा एकदा ओठामध्ये गोळा उमटला। याचं कारण की पुन्हा एकदा मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेला खीळ बसवणे आणि मराठा समाजाला SC-BC अंतर्गतचं आरक्षण जे फडणवीस सरकारने दिलं तसे ते पुन्हा न मिळणे या दिशेनेच ठाकरे सरकारची गतिविधी दिसते आणि म्हणून त्यांना आम्ही याबद्दल वेळीच अवगत करू पाहतो। खरं तर सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी कालच सांगितलंय, मान्य देवेंद्रजींनी त्यावरची भूमिका सरकारसमोर मांडली आहे। ती स्पष्ट आहे की जी समिती कायदे तज्ञांची या महाराष्ट्र विकास आघाडीच्या ठाकरे सरकारने नियुक्त केली, त्याचे अध्यक्ष सन्माननीय न्यायाधीश भोसले जी आहेत, त्यांनी सुद्धा त्यांच्या अहवालामध्ये स्पष्टता दिली आहे की रिव्ह्यू पिटिशनला स्कोप कमी आहे, जे आता सुप्रीम कोर्टासमोर दिसलंच, आणि कायदेशीर प्रक्रिया मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आयोग निर्माण करून राज्याने पुन्हा करावा अशा पद्धतीचे फाइंडिंग्स त्यांनी दिलेले आहेत। दिसतंय असं कालच्या सुप्रीम कोर्टातील रिव्ह्यू पिटिशनमध्ये 102 अंतर्गतच्या चर्चेचा पुन्हा राजकीय विपर्यास करून अशोक चव्हाणजी आणि महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार भोसले समितीने सुचवलेली कामं करण्याला बगल देते आहे। या बगल देण्यामुळे राजकीय विधानाचं श्रेय त्यांना जरूर मिळेल। त्यांच्या या विधानामुळे समाजामध्ये भ्रम जरूर पसरला जाईल, पण आमच्या मराठा समाजाच्या मुलामुलींना रोजगार आणि शिक्षणातलं आरक्षणाचं पुण्य झोळीत मिळणार नाही आणि म्हणून त्याची काळजी सरकारने घ्यावीच लागेल। होय, 102व्या घटना दुरुस्तीच्या विषयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानंतर सुद्धा 5 न्यायाधीशांनी सांगितलेल्या निवाड्यानुसार इंदिरा साहनी जजमेंटचा अंतर्गत असलेल्या सर्व गोष्टी कराव्याच लागतील, म्हणजे आयोग नेमावाच लागेल, इम्पेरिकल डाटा जमा करावाच लागेल, राज्यांना कायदा करावाच लागेल, राज्याला कायदा करण्याचा अधिकार अजूनही आहेच। या सगळ्या प्रक्रिया पूर्ण न करता केवळ राजकीय विधान केलं तर ते न टिकणाऱ्या आरक्षणाच्या दिशेने जाईल आणि त्याचं पाप केवळ ठाकरे सरकारचं असेल आणि म्हणून राज्य सरकारने करावं अशी आमची त्यांना विनंती आहे। धन्यवाद। केंद्र सरकारकडे केवळ बोट दाखवून स्वतः मागणा पळून जाण्याची ही प्रवृत्ती अशोक चव्हाण साहेबांची आहे। माझा थेट सवाल त्यांना आहे, राष्ट्रपतींनी मान्यता दिला तरच कायदा टिकतो असं जर ते विधान करत असतील तर मग फडणवीस सरकारने केलेला कायदा सुद्धा राष्ट्रपतींच्या अंतिम स्वाक्षरीनेच मान्य झाला होता। याचा अर्थ तो चॅलेंज होतो, राष्ट्रपतींनी मंजूर दिलेला कायदा सुद्धा कोर्टासमोर चॅलेंज होतो। हे सत्य अशोक चव्हाण साहेब का लपवत आहेत? दुसरा मुद्दा, केवळ घटना दुरुस्तीने आणि
राष्ट्रपतींकडे प्रक्रिया पूर्ण करून जर मागणी केली तर आरक्षण मिळतं, असा जो समज पसरवला जातो तो बेकायदेशीर आहे. याचं कारण राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवून किंवा संविधानात घटना दुरुस्ती करून जर आरक्षण मिळायला लागली तर प्रत्येक येणारं सरकार वेगवेगळ्या जातीला वेगवेगळं आरक्षण देईलही आणि काढेलही. सांगण्याचा मतितार्थ असा, राज्याचा कायदा करण्याचा अधिकार अबाधित, इम्पेरिकल डाटा गोळा करणं अपरिहार्य, इंदिरा साहनीच्या जजमेंटच्या आधारावर कायदा करणं याला पर्याय नाही. या प्रक्रियेला बगल देऊन कायदा निर्माण करण्याची जर ठाकरे सरकारची भूमिका असेल तर त्यांना आमचं चर्चेला आव्हान आहे, तो टिकणार कसा दाखवा. सर, 100 कोटीच्या वसुली प्रकरणामध्ये अनिल देशमुखांवर गंभीर आरोप झाले. ईडीने त्यांच्या पीएची चौकशी केली. त्याच्यामध्ये संजीव कलांडे यांनी मान्य केलं की या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुखांचा सुद्धा रोल होता. जो भाजपने सुरुवातीपासून आरोप केले होते की बदल्यामध्ये ज्या पद्धतीने रॅकेट होतं. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सभागृहासमोर ते मांडलं. त्या संबंधातली इत्थंभूत माहिती केंद्रीय गृह सचिवाला सुद्धा आम्ही दिली आहे. बदल्यांचं मोठं रॅकेट महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालं आहे आणि ज्यांच्यावर अगोदर केसेस होत्या या संबंधातल्या तेच दलाल या काळात पुन्हा ऍक्टिव्ह झाले आहेत. पण ह्या दलालांना आता राजाश्रय मंत्र्यांच्या घरात मिळाला हे आता ईडीच्या इन्व्हेस्टिगेशनमुळे स्पष्ट होत आहे. आणि त्यामुळे जर स्वतःचं निर्दोषत्वाचा एवढा पुळका जर महाराष्ट्र विकास आघाडीला किंवा राष्ट्रवादीला असेल तर त्यांना थेट आव्हानांचं हिंमत असेल तर कितीतरी जीबीची ती जी फाईल आहे, डायलॉग किंवा त्याची चर्चा आहे, ती सार्वजनिक उघड करा. ती सार्वजनिक उघड करण्याची हिंमत असेल तर निर्दोषत्वाचा पुळका घेण्याची भूमिका घ्या. आणि त्यामुळे याच्यात वसुली सरकारचा भ्रष्टाचार दिवसागणिक बाहेर येईल अशी स्थिती आहे. परत एकदा आरक्षणाच्या मुद्द्याकडे आज मुख्यमंत्र्यांनी एक पत्र लिहिलंय आणि परत म्हणजे जसं अशोक चव्हाण वारंवार केंद्राकडे वोट करतायत, पत्रातनं सगळा जो ओघ जो आहे तो केंद्राकडेच मुख्यमंत्र्यांना देखील वोट करण्याचा आहे. केंद्राकडे डेटा द्या, आम्हाला देखील काळजी आहे आरक्षणाची आणि त्या संदर्भात अधिवेशन घाई गडबडीत घ्यायला लागल्या. सगळ्याचा खुलासा करत केंद्राने यामध्ये मदत करावी असं मुख्यमंत्र्यांना देखील म्हणणं आहे. पहिली गोष्ट तर 102व्या घटना दुरुस्तीतनं आलेल्या नेवाड्याचा स्पष्टीकरण द्यायचं झालं तर एका वाक्यात हेच देता येईल की राज्यांना अधिकार आहे हे मोदी सरकारचं मत स्पष्ट आहे. केंद्राकडे अधिकार आहे हे सुप्रीम कोर्टाचा निवाडा आहे. त्यामुळे राज्य सरकारचं मत केंद्र सरकारचं मत केंद्र सरकारने बदललेलं नाही. नंबर 1. नंबर 2, मुख्यमंत्री महोदयांनी तर आरक्षणाच्या विषयामध्ये विशेष अधिवेशन घेऊ म्हटलं होतं. एक दिवस तरी याच्यावर चर्चेसाठी द्यायचा. चर्चेपासून पळ का काढताय? पत्र लिहिणारे चर्चेपासून पळ का काढतायत हा त्यांच्यावर आमचा आरोप आहे. नंबर 3, मुख्यमंत्री महोदय किंवा चव्हाण साहेब, तुम्ही राज्यातील जनतेला हे सांगा की इंदिरा साहनीचं जजमेंटच्या आधारावर मागासवर्गीय आयोग करण्याची आता आवश्यकता नाही असं तुमचं म्हणणं आहे का? आणि ते न करता मिळालेलं आरक्षण टिकवता येईल का? याचं स्पष्टीकरण पहिल्यांदा तुम्ही द्या, मग पत्र लिहा. नंबर 2, मागास सूचीमध्ये एखाद्या जातीचा समावेश करण्याचा अधिकार हा केंद्राला आहे कायदेशीर प्रक्रिया करून. याचा अर्थ राज्यांनी स्वतःचा आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार व्यपगत झालाय का? याचं उत्तर द्या पत्र लिहिण्याआधी. आणि हा प्रश्न का विचारतोय? कारण तुम्ही अधिवेशनामध्ये चर्चेला तयार नाही आहात. आणि त्यामुळे मराठा समाजाला सुद्धा हात जोडून आमची विनंती आहे की या खोट्या भूलथापा देऊ घेणाऱ्या मागण्यांच्या समर्थनार्थ उभं राहू नका. टिकणारा कायदा जो फडणवीस सरकारने केला तसाच करायचा असेल तर मागासवर्गीय आयोग नेमावा लागेल, इम्पेरिकल डाटा जमा करावा लागेल,
त्या आधारावर राज्याला कायदा करावा लागेल. कायदेशीर प्रक्रियेने केलेला कायदा मग केंद्राकडे पाठवावा लागेल. केंद्राने त्या कायद्यावर कायदेशीर प्रक्रिया करून मागास सूचीमध्ये त्याला राष्ट्रपतींकडे मंजुरीला पाठवावं लागेल. शेवटच्या 2 गोष्टी आज करा आणि पहिली पायाभरणी आम्ही करणारच नाही अशी इमारत जर ठाकरे सरकार प्रस्तावित करत असेल त्याला आमचा विरोध आहे. स्पेसिफिक भोसले कमिशन बद्दल कुणीच बोलताना दिसत नाहीये. कारण भोसले समितीने हे म्हटलंच आहे, राज्य सरकारने नेमलेल्या भोसले समितीने म्हटलेलंच आहे की आपण रिव्ह्यू मध्ये जाऊन यश मिळणं कठीण. भोसले समितीने हे म्हटलेलंच आहे की आयोग निर्माण करून इम्पेरिकल डाटा रॅटिफाय करून घेणं आवश्यक. मग स्वतः ज्या भोसले खंबाटांना काम दिले त्यांचंही तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भवितव्याशी खेळताय आणि ते खेळलेलं भाजप सहन करणार नाही. अनिल देशमुखांकडे परत प्रश्न आहे. 2 वेळा समन गेले, चौकशीला गेले नाहीत आणि वारंवार ट्विट असेल किंवा इतर माध्यमातून ते सांगतायत की मी मदत करतोय. आता एक नवीन ट्विट आलंय की सगळी कागदपत्रांची यादी जी ईडीला हवी आहे त्यांनी मला ती द्यावी, त्यानंतर मला ती जुळवाजुळव करायला बरं आहे. एक स्पेशल ट्रीटमेंट हवी आणि देशमुखांना असं वाटतंय सगळ्या तपासात. त्याला जोडून असं आहे की एक शक्यता अशी वर्तवली जाते की आज त्यांना 3रा समान निवडायची शक्यता आहे. दुर्भाग्य आहे, गृहमंत्रीपदी काम केलेल्या व्यक्तीला चौकशीच्या प्रक्रियेमध्ये मदत करण्याची भूमिका घेत नाहीत हे दुर्दैव आहे. ज्या वेगवेगळे ट्विट ते टाकतायत त्यातनं ते चित्र करून पाहतायत की मी चौकशीला मदत करतोय पण प्रत्यक्षामध्ये समोर जात नाही. थेट विचारायचं झालं तर तुम्ही गृहमंत्री असताना ज्यांच्यावर अटक किंवा चौकशा केल्यात त्या सगळ्यांना तुम्ही अशी कार्यपद्धती घेतली होतीत का? आणि अगदीच थेट सांगायचं झालं तर अर्णब गोस्वामीला तुम्ही अशी पद्धती केली होती का? एका चॅनेलच्या संपादकाला तुम्हाला आम्ही लेखी प्रश्न पाठवू, अटक करायची गरज नाही. करोना पसरेल त्यामुळे तुम्ही यायची गरज नाही, तुमचं म्हणणं पाठवून द्या, असं स्वतः गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी केलं होतं का? याचं उत्तर असं आहे की चौकशीच्या अधिकाऱ्यांना काम करण्यापासून परावृत्त करण्याचं काम माजी गृहमंत्री करतात, हा गंभीर गुन्हा आहे. सर, काल ईडीनं अजित पवारांच्या निकटवर्ती असलेल्या एका साखर कारखान्याला धाड टाकली आणि सील केला. भाजपने या संदर्भात मागणी केली होती. तुम्हाला वाटतं की भविष्यामध्ये अजित पवारांविरोधात एक कारवाई होईल? व्यक्तिगत कोणावर आरोप करून बातम्या बनवणे भाजपचं काम नाही. तथ्य असेल तर थेट बोलू. वैषम्य या गोष्टीचं या सगळ्या प्रकरणामध्ये की जे शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाने गळे काढतात त्यांनीच शेतकऱ्यांच्या हिताचा एका अर्थाने गळा चिरण्याचं काम केलं. हे जे प्रकरण आहे जरंडेश्वरचं तेच आहे. तुम्ही लक्षात घ्या काय विलक्षण ताकद या सगळ्या मंडळींकडे आहे की जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना जो होता ज्यामध्ये शेतकऱ्यांचं हित भाग भांडवल लागलं होतं, तो जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना यांनी जादूची कांडी अशी स्वार्थासाठी फिरवली की तो सहकारी साखर कारखाना गुरु कॉमोडिटी सर्व्हिस लिमिटेड नावाच्या बोगस कंपनीकडे गेला. म्हणजे सहकारीकडनं तो सर्व्हिस लिमिटेडकडे गेला आणि सर्व्हिस लिमिटेड काढून चालण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडकडे आला. म्हणजे सहकारी कारखाना प्रायव्हेट लिमिटेड स्वतःच्या स्वार्थासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा गळा चिरून या मंडळींनी केला. वैषम्य, दुर्दैव आणि घात शेतकऱ्यांच्या हिताचा या लोकांनी केला आहे. त्यामुळे चौकशी यंत्रणाने आपलं काम केलंच पाहिजे आणि अजून कठोर कारवाईने केलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. आणखी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून पुन्हा चर्चा सुरू झाली आहे आणि खास करून महाविकास आघाडीनं उमेदवार देण्याची तयारी केलेली आहे. राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात त्याचा संदर्भ आहे थोडासा. तुम्हाला काय वाटतं भाजप अध्यक्षपदाचा उमेदवार देईल? याला ऍड करतो. मुख्यमंत्र्यांनी देखील आज उल्लेख केला आहे सगळ्या पत्रामध्ये की आम्हाला देखील लवकरात लवकर निवडणूक करायची आहे, मात्र सगळ्यांना सहभाग घेता यावा
त्या कोविडचं कारण देत त्यांनी कुठेही करतात, त्याबद्दल देखील काय? म्हणजे राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय नाही. तुम्ही सांगताय, मी ते पत्र वाचलं नाही, पण मुख्यमंत्री महोदयांच्या पत्रात असा भाव असेल तर याचा अर्थ निवडणूक घेण्याच्या भूमिकेशी मुख्यमंत्र्यांचं ते पत्र समर्थनार्थ आहे का, हाच प्रश्न आहे. मग एका बाजूला सांगायचं काँग्रेसचंच, दुसऱ्या बाजूला सांगायचं राष्ट्रवादीला आमचं काही मत नाही, मुख्यमंत्र्यांचं पत्र म्हणायचं कोविड आहे. आमचा प्रश्न सिंपल आहे, निवडणुका घेण्याचं धाडस दाखवा. तुमच्या धाडसाला उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत. आणखी एक राजू शेट्टी यांनी म्हटलं, जसं जरंडेश्वर साखर कारखान्यावर धाड टाकली, तसं महाराष्ट्रातले 32 असे साखर कारखाने जे त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांना दिले गेले, त्याची चौकशी करावी अशी मागणी केली. त्याच्यात रोहित पवार यांचा साखर कारखान्याचे राजू शेट्टी साहेब, तुम्ही जे म्हणताय ते प्रत्यक्षात तुमचं तेच मत आहे असं दिसायचं असेल तर ज्यांनी हे सहकारी वरना प्रायव्हेट लिमिटेड केले त्या मंडळींची साथ सोडा, शेतकऱ्याची साथ घ्या, त्यांच्या गोदीत बसाल आणि शेतकऱ्यांच्या बाजूने बोलाल, याच्यावर शेतकरी भरोसा ठेवणार नाही. आणखी बाळासाहेब थोरात आता असं म्हणाले की महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे, भाजप रोज स्वप्न बघते सरकार पाडण्याचं. अरे आमच्या स्वप्नाचं सोडा, तुमच्या दुबळेपणाची रोज तुम्हाला सकाळी आठवण होते, याचं उत्तर द्या. स्वतःच्या दुबळेपणाची रोज सकाळी आठवण आल्यावर वैद्यनाथ घेतलाय ना, काढा मिळालाय ना, मी पायावर उभा आहे ना, हे त्यांना बघावं लागतं. आणि त्यामुळे ज्यावेळेला तुम्ही चालायला लागाल त्यावेळेला आमच्या समोर या. धन्यवाद. मराठा आरक्षण और ओबीसी आरक्षण दोनों ही बातों में हमने देखा कि विपक्ष और सत्ता पक्ष दोनों एक दूसरे पे आरोप कर रहे हैं. सत्ता पक्ष कहना है कि केंद्र सरकार करेगी, भारतीय जनता पक्ष कोई भी आरोप नहीं कर रही है. पहली बात तो मराठा समाज को SC/BC के अंतर्गत आरक्षण देने का काम ही भारतीय जनता पार्टी ने किया है. आरोप तो सत्ता में बैठे हुए महाराष्ट्र विकास आघाड़ी के लोग कर रहे हैं. हमने तो नम्रता से समाज को आरक्षण मिले उसकी कायदेशीर प्रक्रिया पूरा करके आरक्षण दिया है. उसको कोर्ट के सामने संरक्षित महाराष्ट्र विकास आघाड़ी नहीं कर पा रही है. आज कोर्ट का रिव्यू पिटीशन के अंदर जजमेंट आने के बाद फिर एक बार जो स्टेटमेंट अशोक चौहान जी कर रहे हैं उसके कारण डर फिर एक बार वही है कि मराठा समाज को कानूनन संरक्षित आरक्षण मिलने से ये समाज को वंचित रखने का काम महाराष्ट्र विकास आघाड़ी कर रहा है. इसका कारण यह है क्योंकि कोई भी समाज को आरक्षण देने के पहले या केंद्र की मागास सूची में उसका समावेश करने के पहले या राष्ट्रपति जी महोदय के पास उसको भेजने के पहले जो प्रथम कर्तव्य करना पड़ता वो ये है कि वो समाज को मागास घोषित करने की प्रक्रिया करनी पड़ती है. 2, उस प्रक्रिया में उसका इंपेरिकल डाटा जमा करना पड़ता है. 3, उसका कानून राज्य को करना पड़ता है. और 4, इंदिरा साहनी के 9 बेंच के जजमेंट के आधार के अनुसार उस समाज को आरक्षण संरक्षित करने की प्रक्रिया करनी पड़ती है. अब इन चारों चीजों को छोड़कर केंद्र करे केंद्र करे केंद्र करे ये कहना, यानी आरक्षित संरक्षित मराठा समाज को आरक्षण न मिले, ऐसा ही काम ठाकरे सरकार कर रही है. और इसके लिए हम नम्रता से उनको आह्वान कर रहे हैं, जो हम कह रहे हैं वही बात आपने अपॉइंट की हुई भोसले की कमेटी ने कहा है. जस्टिस भोसले जी और खंबाटा जी ने आपको वही निर्देश दिए. आप उनका तो सुनिए. आपने जिस कमेटी को अपॉइंट किया उसका भी नहीं सुनेंगे. 9 बेंच के जजेस के इंदिरा साहनी को नहीं सुनेंगे. 5 बेंच की जजेस ने दिए हुए लेटेस्ट जजमेंट को भी नहीं मानेंगे. लेकिन हम सिर्फ राजनीतिक विधान करेंगे. इससे समाज का भला नहीं होगा और इस प्रकार के समाज का अहित करने के खिलाफ भारतीय जनता पार्टी है. सर अभी तक 2 समन्स दिए जा चुके हैं, अनिल देशमुख नहीं आया, तीसरा समन जाने की संभावना है. पहले ही वो ट्वीट करके कह रहे हैं कि मैं कॉपरेट करने को तैयार हूं, लेकिन मुझे ये दस्तावेज चाहिए. कॉपरेट करने वाले को इन्वेस्टिगेशन के सामने जाकर कॉपरेट करना पड़ेगा.
इन्वेस्टिगेटिंग एजेंसी से भगोड़ापन करके कॉपरेशन नहीं प्रूव होगा। इन्वेस्टिगेटिंग एजेंसी से भागना ये कानूनन गुनाह भी है। और जिस तरीके से रॉयल ट्रीटमेंट की बात आप मांग रहे हो कि लिखित में भेजिए, सवाल मैं लिखित में भेजूंगा, कौन से डॉक्यूमेंट चाहिए भेजो, फिर मैं उसका उत्तर दूंगा। क्या आप गृह मंत्री अनिल देशमुख जी थे तब आपने ऐसे ही गुनहगारों के साथ किया था क्या? उनको ये ट्रीटमेंट दी थी क्या? अरे वो छोड़िए, एक एडिटर है एक चैनल के, उनको आपने घर जाके अरेस्ट किया, क्या उनको आपने लिखित प्रश्न भेजे थे? क्या लिखित मांग की थी उनसे आपने? आपके लिए कानून अलग और राज्य के जनता के लिए कानून अलग। मैं तो डिमांड करता हूं इन्वेस्टिगेटिंग एजेंसी ने और कठोरता से काम करना चाहिए। सर, अजीत पवार के ऊपर कल कार्रवाई की गई है, जिस तरीके से जर्नलिस्ट कंपनी की प्रॉपर्टीज अटैच की गई है उनकी पत्नी और उनका नाम कांग्रेस के तौर पे है कंपनी में, अब उनका आरोप है कि राजनीतिक वेंडेटा लिया जा रहा है उनके खिलाफ। देखिए, इन्वेस्टिगेटिंग एजेंसी और सब्जुडाइज मैटर में मैं व्यक्तिगत किसी के ऊपर आलोचना नहीं करूंगा, लेकिन मैं ये बात जरूर स्पष्ट करना चाहता हूं कि इन लोगों ने भ्रष्टाचार से लिप्त होकर किसानों के हित की हत्या की है। एक जगह पर किसानों के हित के लिए दोगलापन दिखाने वाले राष्ट्रवादी कांग्रेस के लोग इसका जवाब दे कि जरंडेश्वर सहकारी साकर कारखाना यानी जो कोऑपरेटिव कारखाना था, ये कुछ सालों में गुरु कमोडिटी सर्विस लिमिटेड में चला गया। जो कोऑपरेटिव कारखाना था वो सर्विस लिमिटेड में चला गया और अंत में जाकर कहां पड़ा? तो जरंडेश्वर शुगर मिल्स प्राइवेट लिमिटेड, जो किसानों के पैसे से उनके हित के लिए कोऑपरेटिव कारखाना बना था, वो प्राइवेट लिमिटेड कैसे हुआ? जो किसानों का भाग भांडवल उनका शेयर था वो किसने खाया? उनके शेयर पर कारखाना बनाना और खुद के प्राइवेट लिमिटेड में यूज करना, ये किसानों का कौन सा हित है? महाराष्ट्र का ये दुर्भाग्य है, इसका पाप उनको भुगतना ही पड़ेगा। धन्यवाद। कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष ने सवाल खड़ा किया कि खनिकर्म महामंडल की इरेगुलरिटी है। तो पहले ये बात है कि नितिन राउत के खिलाफ आरोप है, उन्होंने साफ किया कि नितिन राउत के खिलाफ आरोप नहीं है। अब शिवसेना के मंत्री नाराज जो खनिकर्म मंत्रालय की जिम्मेदारी संभालते हैं, उनका कहना है कि मुख्यमंत्री को इसलिए शपथ लेने की जरूरत नहीं थी। पहली बार ऐसा होगा कि हम नाना पटोले जी और कांग्रेस के अध्यक्ष जी के मांग का समर्थन करते हैं, क्योंकि पहली बार उन्होंने कभी सेंसिबल बात की है और इसके लिए इसकी इंक्वायरी होनी चाहिए। और इंक्वायरी अगर नहीं होगी और नाना पटोले जी के सवालों का जवाब या करप्शन पे रोक नहीं लगेगी, तो नाना पटोले जी ने आक्रामक रवैया लेकर इस सरकार से बाहर निकलना चाहिए। पहिल्यांदा असं होतं है की काँग्रेसचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष हास्य विनोदी कलाकार नाना पटोले यांच्या मागणीला आमचं समर्थन आहे, कारण पहिल्यांदा ते काहीतरी सेन्सिबल बोलले आहेत, पहिल्यांदा त्यांनी काहीतरी सेन्सिबल लिहिलं आहे आणि त्यामुळे जर भ्रष्टाचार अशा पद्धतीने खनिज कर्म मंडळाच्या कामात होत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यात आरोपी असतील ते पकडले गेले पाहिजेत, मुख्यमंत्र्यांनी याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। न होता असं झालं नाही तर नाना पटोलेंनी लाथ मारून या सरकारच्या बाहेर पडलं पाहिजे। धन्यवाद। छत्रपतींचा विचार म्हणजे